नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण बघितलं एका बाजूला हीट स्ट्रेसमुळे अंगाची काहिली झाली आहे. सर्वच सजीव प्राणी असतील, द्राक्ष बाग असेल, इतर पिकं असतील, या ठिकाणी पिकांची होरपळ अक्षरशः सुरू झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि ह्याच अतिशय महत्वाचा टप्पा जो सूक्ष्म घड निर्मितीचा आहे, 40 ते 60 दिवस, याच दरम्यान हीट 40च्या वरती गेलेली आहे. कधी 42, कधी 43, कधी कधी 44 पर्यंत नाशिक विभागात आहेत. त्याच्या तुलनेत अहिल्यानगर असेल, सांगली, सोलापूर असेल, इथे 1-2 डिग्रीचं तापमान हे जास्तीनं सुरू झालेलं आहे. आणि त्याचा फटका सूक्ष्म घड निर्मितीला हा आपल्याला नक्कीच बसू शकणार आहे. एका बाजूला आपण बघितलं हीट स्ट्रेस पासून कशा पद्धतीनं आपल्याला मुकाबला करता येईल हे आपण बघितलं. परंतु ह्या उन्हाळ्याच्या दिवसात एप्रिल-मे महिन्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला माहिती आहे किंवा माहिती नसेल किंवा आपण त्याच्याकडे एवढं लक्ष देत नाहीये, ती म्हणजे साल्ट इंजुरी. मित्रांनो, हीट स्ट्रेस बरोबरच आपल्या जमिनीमध्ये साल्टची इंजुरी वाढते. बऱ्याच ठिकाणी सोडियम क्षार असतील, क्लोराईड क्षार असतील किंवा कार्बोनेट्स क्षार असतील, हे जमिनीच्या पृष्ठभागावर येतात, रूट झोनमध्ये येतात आणि तेथून ते सिस्टीममध्ये, झाडाच्या सिस्टीममध्ये अपटेक झाला तर मात्र मग त्या ठिकाणी मोठा फटका हा आपल्या सूक्ष्म घड निर्मितीला बसू शकतो. आणि त्यामुळेच ही साल्ट इंजुरीकडे आपल्याला बारकाईने लक्ष ठेवून ही साल्ट इंजुरी कशी कमी करता येईल यासाठी आपल्याला सर्वांनाच इथे प्रयत्न करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी सोडियम आणि क्लोराईड क्षार वाढत आहेत त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूट्रिएंटचा इम्बॅलन्स तिथे तयार होतो. त्या ठिकाणी सोडियम क्षार वाढल्यामुळे त्या ठिकाणी कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, पोटॅश असेल आणि नायट्रेट नायट्रोजन असेल, त्या ठिकाणी तिथे अपटेक होत नाही किंवा कमी प्रमाणात होतो किंवा त्या ठिकाणी अँटॅगोनिस्टिक इफेक्ट तयार होतो आणि त्या ठिकाणी हे न्यूट्रंट तिथे भेटू शकत नाही. एनपीकेच्या बाबतीत झालं, त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्यांच्या बाबतीत झालं. ज्या ठिकाणी सोडियम जास्त आहे त्या ठिकाणी कॅल्शियम मॅग्नेशियमची कमतरता किंवा अपटेक हा होत नाहीये. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मायक्रोन्यूट्रंटच्या बाबतीत फेरस, झिंक आणि मॅग्नीज याचा अपटेक सुद्धा तिथे होत नाही आणि त्यामुळे बागेवरती पिवळसर दिसते, वाढ खुंटलेली दिसते, पानाच्या कडा काही ठिकाणी गडबडलेल्या दिसतात, पानं वाळलेली दिसतील. हा झाला न्यूट्रिएंटच्या इम्बॅलन्सच्या बाबतीत आपल्याला मोठा फटका बसू शकतो. तुम्ही खतं देताय परंतु ते अपटेक होतील याची गॅरंटी नाही. दुसरी जी गोष्ट आहे त्या ठिकाणी पाणी नियोजन. आधीच इतक्या हीटमध्ये इव्हॅपोट्रान्सपायरेशन वाढल्यामुळं झाडाची प्रचंड गरज वाढली आणि त्यामुळे आपला हलकासा ताण देखील घड निर्मितीसाठी, फोटोसिंथेसिससाठी, अन्नाच्या साठ्यासाठी त्याचा मोठा विपरीत परिणाम आपला सिस्टीमवरती, द्राक्ष बागायतच्या झाडावरती होऊ शकतो. यामध्ये आपल्याला क्षार जास्त रूट झोनमध्ये असतील तर ज्या पद्धतीने मिठात पाणी टाकल्यानंतर आपण जर 100 ग्रॅम मीठ घेतलं आणि त्याच्याबरोबर 100 ml पाणी टाकलं तर ते मीठ आणि पाणी एकसारखं दिसेल, त्या ठिकाणी ते पाणी बाहेर जाणार नाही. त्याच पद्धतीनं आपल्याकडे क्षार जर रूट झोनमध्ये जास्त असतील तर त्या ठिकाणी तुम्ही किती प्रमाणात इरिगेशन दिलं तरी त्याच्यापैकी फक्त 25 ते 30% पाण्याचं अब्सॉर्प्शन होऊ शकतं. बाकीचं 60-70% पाणी हे त्या रूट झोनमध्येच क्षार लावून धरतात. क्षार तिथे पाणी लावून धरतात आणि त्या ठिकाणी मुळाकडे जो वाहणारा फ्लो पाहिजे, मुळांकडे पाण्याचा जो फ्लो पाहिजे रूट झोनमध्ये तो होत नाही. आणि आधीच झाडाची गरज जास्त आहे परंतु क्षार पण रूट झोनमध्ये पाणी लावून धरतात आणि त्यामुळे मुळांकडे जाणारं पाणी हे देखील तिथं कमी पडतं. आणि ज्या ठिकाणी क्षार जास्त आहे त्या ठिकाणी आपल्याला जास्तीचं पाणी देणं गरजेचं आहे. परंतु काही ठिकाणी पाण्यामध्येच जास्त क्षार असेल तर पुन्हा इकडे आड इकडे विहीर अशी परिस्थिती त्या बागायतदाराची होते. कारण जास्त पाणी, जास्त इरिगेशन म्हणजे जास्त साल्टचं अकोमोडेशन तिथं होतंय. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे हे क्षार वाढल्यानंतर आपल्या जमिनीचा पीएच हा मोठ्या प्रमाणात वाढतो. त्याच्यामध्ये सोडियम क्षार असतील, कार्बोनेट क्षार असतील, सल्फेट क्षार असतील, याच्यामुळे पीएच वाढतो आणि पीएच वाढल्यामुळे त्या ठिकाणी फेरस आणि मॅग्नीज आणि झिंक याचा अपटेक हा रूटकडनं होत नाही आणि वरती बागांवरती आपली पिंगटपणाची झाक आपल्याला दिसू शकते. त्याचबरोबर जास्त क्षार वाढल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतील, पीएसबी असतील, ॲझोटोबॅक्टर असतील किंवा व्हॅम असतील, जे मुळांच्या वाढीसाठी आणि न्यूट्रिएंटचा अपटेक करण्यासाठी ते बेनिफिशियल असतात, फायदेशीर असतात, त्यांची मरणूक होते. ते त्या जास्त क्षारता असेल, पीएच असेल तर त्या ठिकाणी ते सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, नवीन जे पान असेल तिथे फेरस आणि झिंकची कमतरता दिसते.
तर जुन्या पानावरती आपल्याला पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि मॅग्नीजची कमतरता आपल्याला अशा ठिकाणी जिथं क्षारता वाढली, साल्ट वाढली त्या ठिकाणी नक्कीच दिसू शकते. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, ह्या सलायनिटीचा एक मोठा स्ट्रेस आपल्या वेलीवरती येतो आणि जास्त सलायनिटीमुळे, ह्या स्ट्रेसमुळे आपल्या पिकावरती पानांचा पिवळेपणा, त्याचबरोबर नेक्रॉसिस, स्टॉक नेक्रॉसिस म्हणतो आपण, जिथं माल असेल त्या ठिकाणी, त्याचबरोबर शूट ग्रोथ होत नाही. आपण मागे बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये की शूट ग्रोथ थांबलेली आहे. त्याला कारण क्षार देखील आहे. नक्कीच हीट स्ट्रेसचा वेगळा ताण आहे, पाण्याची कमतरता हा दुसरा ताण आहे, आणि तिसरा साल्टमुळे देखील तिथं पाणी देऊन देखील तिथं अपटेक हा होत नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, ही क्षारता जास्त असेल तर त्या ठिकाणी फ्रुटफुलनेस म्हणजे घट निर्मिती, त्याचा अतिशय विपरीत परिणाम हा 100% होणार आहे. त्याचबरोबर असमान घडांचा विकास असेल किंवा पुढे जाऊन शॉर्ट बेरीज, शॉर्ट घड तयार होणे, झिंक आणि मॅग्नेशियम आणि बोरॉनच्या कमतरतेमुळे तिथे ह्या गोष्टी तुम्हाला दिसू शकतात. मित्रांनो, फक्त खताचे नियोजन करून फायदा नाही, तर त्याचबरोबर आपल्याला EC मॅनेजमेंट, pH मॅनेजमेंट, त्याचबरोबर सोडियम सॅल्टचं मॅनेजमेंट करणं, बॅलन्स न्यूट्रिशन देणं, त्याचबरोबर सॉईल बायोलॉजी हेल्थ म्हणजेच सॉईल बॅक्टेरिया, सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझमकडे लक्ष देणं, त्याचबरोबर कॅल्शियमचा पुरवठा प्रॉपर करणं, बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ कशी होईल, बॅक्टेरियाची ग्रोथ कशी होईल ते बघणं, आणि याचबरोबर अशा ह्या कंडिशनमध्ये आपल्याला काही न्यूट्रिएंट्सचं फॉलियर ॲप्लिकेशनद्वारे झाडाची कमतरता, झाडाला लागणारी न्यूट्रिएंट्स त्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपला फॉलियर ॲप्लिकेशन देणं, ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, फक्त एप्रिल छाटणी म्हणजे सूक्ष्म घट निर्मिती हा विचार आपल्या डोक्यात आहे, परंतु ह्या सूक्ष्म घट निर्मितीबरोबरच आपल्याला मुळांची हेल्थ, न्यूट्रिएंटचा अपटेक आणि आपल्या पिकाची क्वालिटी आणि क्वांटिटी आणि एक्सपोर्टसाठी आपल्या झाडामध्ये चांगली घट निर्मिती, चांगलं स्टोरेज आणि पानं शेवटपर्यंत हेल्दी राहणं, ह्या गोष्टी तितक्याच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुमच्याकडे अशा पद्धतीचा सलायनिटीचा प्रॉब्लेम आहे का, क्लोराईड आणि सोडियम क्षार तिकडे जास्त असतील तर आम्हाला आत्ताच फोटो काढून पाठवा. तुमच्या बागेचा मातीचा नमुना किंवा पानदेठाचा नमुना असेल तो देखील आम्हाला ॲग्रीमास्टर ॲपवरती नक्की पाठवा. आम्ही त्याला तुम्हाला प्रॉपर असं सोल्युशन, प्रॉपर न्यूट्रिएंट बॅलन्स न्यूट्रिशन रिकमेंडेशन आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. तर अद्याप तुम्ही ॲग्रीमास्टर ॲप डाउनलोड केलं असेल तर आजच डाउनलोड करा आणि बिंदास राहा. धन्यवाद.